संधी आणून दिलेली आहे. या चोराला सोडायचं नाही. सोडायचं अजिबात हा विषय सोडायचा नाहीये. आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी परवाच्या दिवशी दादरला सुरुवात केलेली आहे. 18 तारखेला नागपूरला आहे. त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचं त्यावेळेला वाद संपूर्ण देशामध्ये उभं केलं होतं. मी आज सांगतो तुम्हाला, देशामध्ये ज्या ठिकाणी अखिलेश यादव त्यांचा समाजवादी पक्ष यांनी उठाव सुरू केलाय, काँग्रेसच्या राहुल गांधींनी सुरुवात केली आहे, आम आदमीनं सुरुवात केली आहे, त्या ठिकाणी ममता दिल्लीने सुरुवात केली आहे. यांना या वेळेला राम मूर्ती यांना फक्त इथे काही चोऱ्या माऱ्या करतायत, यांना सोडायचं नाही. मला असं वाटतं की बहुतेक राम यांना 2029 साली बुडवल्याशिवाय राहणार नाही अशी आशा आहे. आदेशच आहे, पक्षाचा आदेश आहे की तुम्ही मोठ्या मोठ्या जागेवर करा, पण मी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन जायचा माझा विचार आहे. सर्वांनी सहकार्य करा. रातारायला पर्यंत एसआयचा प्रोग्राम मतदार नोंदणीच्या संदर्भामध्ये आताच आपल्याकडं प्रांत सगळे तहसीलदार वगैरे आले होते. आपण त्याच्यामध्ये सगळी माहिती घेतलेली आहे. आपल्या मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये एक बैठक झाली आणि आपल्या विरोधी पक्षामध्ये सत्ताधारी पक्षानं एक एजन्सी नेमली. त्यांनी सांगितलं की भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये त्यांची किमान हक्काची 25,000 मतं कमी करा. काही करा, 25,000 मतं भास्कर जाधवांच्या मतदारसंघाची कमी करा आणि 25,000 मतदान कमी करण्याचं एक कॉन्ट्रॅक्ट काही लोकांना दिलं गेलं. ते कामाला लागले, पण त्याच वेळेला मी देखील सावध होतो. विक्रांत जिल्हा प्रमुख म्हणून, तालुका प्रमुख म्हणून तुम्ही लोक सगळे लोकांच्या बैठका वगैरे घेऊन सातत्यानं त्या संदर्भामध्ये बीएलए नेमा वगैरे वगैरे तुम्हाला सांगत होते. एसआयच्या यादीमध्ये तुम्ही सगळे तुमच्यापर्यंत काम करत होता, पण त्याच वेळेला मी शांत नव्हतो, मी सावध होतो. आज मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की आपल्या मतदारसंघामध्ये जे मॅपिंग झालं, मॅपिंग म्हणजे की घराघरामध्ये जाऊन मतदार क्रियेत वगैरे ज्याची माहिती घेतली गेली त्याला मॅपिंग म्हणतात. त्या माहितीमध्ये आपला मतदारसंघ 97.5% आहे. काळजी करण्याचं कारण, काळजी करण्याचं कारण. आता उरले किती? 2.5%. 2 लाख आपले 42 मतदार आहेत. त्याच्यामध्ये 10-11 हजार मतदार दिसत नाही. ते 10-11 हजार मतदार शोधण्याचं काम आता सुरू झालं. त्यातले 4-5 हजार नसतील सुद्धा जातील, पण उरलेले 5-6 हजार पुन्हा आपल्याला वाढवण्याकरता संधी आता आहे. प्रत्येकानं फॉर्म आता भरून द्यायचा आहे. फॉर्म भरून देत असताना 2002 साली आपल्या आई वडिलांचं मत होतं की नव्हतं, आपलं जसे पण आपल्या आई वडिलांचं मत होतं की नव्हतं ते शोधलं जाईल. आपलं सुद्धा असेल तर फॉर्म हा प्रत्येकाला भरावाच लागणार आहे. नवीन मतदार समजून फॉर्म भरावाच लागणार आहे. पूर्वीच्या यादीमध्ये नाव असेल, त्याच्यानंतर तुमच्या आई वडिलांचं त्यावेळेला नाव होतं की नव्हतं 2002 च्या यादीमध्ये बघितलं जाईल. आणि तेही आई वडिलांचं नाव नसेल तर 12 प्रकारचे तुम्हाला पुरावे देऊन तुमचं नाव त्या यादीमध्ये टाकता येईल. म्हणून पुढच्या करता काळजी घ्या. याला नाही 25,000वरून त्याला आपण 5-6 वर आणले, अजून 5-6 हजार मतं इथे आहेत. कोण कोण आहे? सगळे भाजपाशी संबंधित लोक या कमिटीवर, सगळे भाजपाशी. एक रील अशी आहे की 200 किलो दिलेली चांदी कुठे गेली? 200 किलो. एक लक्ष्मण सिंह नावाचे माजी गृह सचिव केंद्र सरकारचे, त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की मी संपूर्णपणे असा एक तांब्याचा पत्रा घेतला आणि त्याच्यावर पूर्णपणे रामाची काही हजारो नावं आहेत किंवा काय रामरक्षा वगैरे ते सगळं दिलं. घरातलं सोनं झालं, बाहेर काढलं, ते वितळवलं, गाळलं आणि त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिला. आणि तसा तो पत्रा, तसा ती पाटी, तसं ते सगळं ड्राफ्ट केलेला मी चंपतरायच्या हातात दिला. आणि मी पावती मागण्याकरता म्हणून इतके दिवस त्यांच्या पाठीमागे ठिकाण होत्या. मला त्यांनी कधीही पावती दिली नाही आणि शेवटी उत्तर दिलंय ना तुम्ही, मग तिथे ठेवलंय तिथे असेल, नसेल तर निघा, काय करायचं ते करा. ही उत्तरं लोकांना मिळालेली आहे.
ही उत्तरं मिळालेली आहेत आणि म्हणून यांच्या चोऱ्या सोडायच्या नाही. आज संघवाले काय बोलायला तयार नाही. दत्तात्रय होळकर फक्त जराशे बोलले, पण बोलताना नंतर पुढे काय बोलले, हिंदुत्ववादाला बदनाम करू नका. ह्याच्यात हिंदुत्ववाद्यांना बदनाम कोण करताय? तुम्ही चोऱ्या करताय की हिंदूंची बदनामी होते का हिंदूंना सर्टिफिकेट मिळते चोराचं? काय मिळतंय? हिंदूंना खरं बदनाम करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर या लोकांनीच केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला माझा कार्यक्रम सांगतो. लावणी आहे, पाऊस गेलेला आहे, मध्येच गडबड होईल कधीपासून ते आपण ठरवूया तालुका प्रमुख. मी प्रत्येक पंचायत समिती गणात घेणार, बरोबर आहे? प्रत्येक पंचायत समिती गणात घेणार. तिथं जर रामाचं मंदिर कुठं असेल, हनुमानाचं मंदिर कुठं असेल, तिथं आपली बैठक होईल. त्या पंचक्रोशीचा मी कामाचा आढावा घेणारच आहे, संघटनात्मक चर्चा करणार आहे. पण तिथं तुम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना, जे जे हिंदू म्हणून त्या ठिकाणी विषय करतात त्यांना पण निमंत्रण द्या. आम्हाला बघायचं आहे की खरोखर राम भक्त आहेत का फक्त रामाच्या देणगीवर ह्यांचा डोळा आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवतात, आम्हाला राम भक्ती शिकवतात. आज मला वाटतं रामानं आपल्याला एक चांगली संधी आपण दिलेली आहे की ह्यांचा खरा चेहरा लोकांसमोर डोळीभोव आणायचा. बरोबर आहे ना? करायचं ना का नाही करायचं? करायची ना नाही करायची? आणि त्याच्यानंतर प्रत्येक शाखा प्रमुखाने, विभाग प्रमुखांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करा. गावागावामध्ये जाऊन जनजागृती करा. हा कार्यक्रम राजकीय जरी नसला तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांचं पाप, जे पाप आहे ते लोकांसमोर आणलं पाहिजे. राज्य आपल्या ताब्यात घेतला, देश आपल्या ताब्यात घेतला, विरोधी पक्षाला निधी द्यायचा नाही. विरोधी पक्षाच्या माझं परवा भाषण ऐकलं असाल की तुमचे पण कार्यकर्ते आहेत ना आमच्या मतदारसंघात? नाहीये. तुम्ही वळवून ठेवता सगळ्या गोष्टीमध्ये. आणि म्हणून आपण आता गावागावामध्ये जाऊन त्याच्याकरता आपण पत्रकार ठेवून देऊ तुम्हाला. त्याच्याकरता एक विशिष्ट फॉर्मॅट देऊ आपल्याला आणि सगळ्या लोकांना घ्यायचं आहे. आणि आपला तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षीय बॅनर नसेल, पण प्रभू रामचंद्रचा बॅनर उत्तम प्रकारचा असेल आणि भगवा झेंडा मात्र न चुकता आपल्या हातामध्ये असेल. तिथे आपण घंटानाद करू, तिथे आपण प्रार्थना करू, तिथे रामाचा अभंग म्हणू, तिथे रामाची आरती करू. करायची का नाही करायची? का कारण आहे का? ही संधी रामानंच तुम्हाला आणून दिलेली आहे. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करून हे खरे हिंदुत्ववादी नाही, हे खरे हिंदुत्वाचे मारक आहे. हे हिंदुत्वाचे त्या ठिकाणी देणग्या चोरणारे चोर आहे. पूर्वी कोणतरी गजनीचा मोहम्मद यायचा, कोण अफजल खान यायचा, कोण आणखी कोण औरंगजेब यायचा, आणखी कोण यायचा, तो देवलड विकायचा. तो समजा कोण परकीय होता, तो परधर्मीय होता, म्हणून त्याच्या नावानं तुम्ही रोज शंकर केला. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? आजच्या मला वाटतं 21व्या शतकामध्ये आणि कलियुगामध्ये सगळ्यात लुटारू जर कोण असतील ते हे सगळ्यात लुटारू. लोकांनी विश्वासानं, श्रद्धेनं माझं रामाच्या चरणी काहीतरी दान पडलं पाहिजे, माझ्या रामाच्या देवळामध्ये माझं काहीतरी त्या ठिकाणी उभारणी असली पाहिजे, माझ्या हातून काहीतरी एखादी 2 पैसे तिथं पोचले पाहिजे, ही भावना समजून लोकांनी पैपै डोळा टाकून तुम्हाला दिली. त्याचबरोबर मतं सुद्धा तुम्हाला दिली. पण लोकांची मतही घेता आणि रामाच्या दानामधलं दानी चोरायचं काम करता. अशा लोकांना आता सोडायचं नाही. म्हणूनच तुम्हाला खास करून बोलून दिलं आहे. आपण कार्यक्रम घेणार आहोत आणि त्या त्या भागामध्ये हा कार्यक्रम करायचा. काय लालवा म्हणून करायचा ना?